शिवणा येथील 3 रेशन दुकानदारांचे परवाने जिल्हा पुरवठा विभागाकडून निलंबित करण्यात आले आहेत। रेशन दुकानदाराकडून होणाऱ्या अनियमिततेसंदर्भात ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या। या संदर्भात एनटीव्ही न्यूज मराठीनं वृत्त प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेऊन पुरवठा विभागानं ही कारवाई केली आहे। सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील दुकान क्रमांक 59 परवानाधारक संतोष रतन खंडेलवाल, दुकान क्रमांक 60 चे परवानाधारक योगेश रमेश राऊत, दुकान क्रमांक 61 चे परवानाधारक शेषराव किसनराव राऊत या तिन्ही दुकानांची तपासणी करण्यात आली। यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांना कमी धान्य वाटप करतात, शिधापत्रिका धारकांचे अंगठे घेऊन त्यांना चिठ्ठ्या दिल्या परंतु धान्य वाटप केलं नाही, रास्तभाव दुकान वेळेवर उघडं ठेवत नाही, अंत्योदय शिधापत्रिका धारकांचे अंगठे घेतात मात्र त्यांना साखर देत नाही, प्रत्येक लाभार्थ्यांना 2 ते 5 किलो धान्य कमी देतात, चौकशीसाठी बोलवलं असता हजर राहिलं नाही, अशा या चौकशीमध्ये आढळून आलं। यानंतर जिल्हा पुरवठा विभाग अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या आदेशानं 3ही रेशन दुकानं निलंबित करण्यात आले आहेत। प्रतिनिधी मुजीब शेख, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, एनटीव्ही न्यूज मराठी।